12 तासांपेक्षा अधिक काळाच्या नंतर अखेर खवटी इथे कोसळलेली दरड हटवण्यामध्ये प्रशासनाला यश आलंय। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक एकेरी मार्गाने सध्या सुरू आहे। चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे खवटी इथून अत्यंत धीम्या गतीने खरं तर ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे। 4 ते 5 तासांच्या अथक प्रयत्नांच्या नंतर महामार्गावरील मातीचा ढिगारा बाजूला करण्यामध्ये प्रशासनाला यश आलं। हळूहळू इथली वाहतूक पूर्वपदावरती येते आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक बंद ठेवण्यात आलेली होती आणि ती वाहतूक हळूहळू सुरळीत होताना दिसते। धीम्या गतीने वाहनं आता पुढे जात आहेत। खवटी या ठिकाणी दरड कोसळलेली होती, त्यामुळे हा महामार्ग काहीसा ठप्प झालेला होता। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांना या सगळ्याचा फटका बसत होता। मात्र अनेक तासांच्या साधारणपणे 12 तासांपेक्षा अधिक प्रयत्नांच्या नंतर आता ही दरड हटवण्यामध्ये इथल्या प्रशासनाला यश आलेलं दिसतंय। सध्या तरी एकेरी मार्गाने ही वाहतूक सुरू झालेली आहे। अर्थातच दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती चिखलाचं साम्राज्य, मलबा, मातीचा ढिगारा या ठिकाणी खाली आलेला होता आणि तो हटवण्यात आलेला आहे। 4 ते 5 तास अथक प्रयत्न करण्यात आले। स्वप्नील घाग आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात याविषयी। स्वप्नील। हो यामिनी, गेल्या 12 तासापासून जवळपास मुंबई गोवा महामार्गावरचा खवटी या ठिकाणी जो मार्ग आहे तो बंद होता। मोठ्या प्रमाणात डोंगर खाली आल्यामुळे जी माती आहे ती पूर्ण रस्त्यावरती आली होती आणि ही माती हटवण्यासाठी सकाळपासून जवळपास 5 तासापासून प्रयत्न सुरू होते प्रशासनाचे आणि त्यांच्या त्या प्रयत्नाला आता अखेर यश आलेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर एकेरी वाहतूक जी आहे ती या मार्गावरून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र इतर ठिकाणी दुसऱ्या जर लेनला बघितलं तर अजूनही मातीचा ढिगारा तसाच आहे। तो ढिगारा हटवण्यासाठी अजून 4 ते 5 तासाचा अवधी हा लागू शकतो आणि त्याशिवाय मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे डोंगरातून जो येणारा उर्वरित मातीचा मलबा आहे तो देखील खाली येण्याचा धोका आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून सध्या मुंबई गोवा महामार्गावरची जी वाहतूक आहे, जी रखडली होती गेली 12 तासापासून, ती वाहतूक मोकळी करण्यासाठी प्रशासनाने एकेरी मार्गावरून आता वाहतूक सुरू केलेल्याचं पाहायला मिळतंय। अगदी स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।